खर्डा बसस्थानक परिसरात कारगिल विजय दिनाचा उत्सव देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। 1999च्या युद्धात बलिदान दिलेल्या शूरवीरांना मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमात सरपंच संजीवनी पाटील, सहपोलीस निरीक्षक उज्ज्वलसिंह राजपूत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजयसिंह गोरेकर, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सेवानिवृत्त सैनिक बबन नाईक आदींच्या हस्ते शहीदांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। शौर्यगाथांचे स्मरण करताना ऑपरेशन विजयचा इतिहास उलगडण्यात आला। राजपूत यांनी उपस्थितांना देशासाठी सज्ज राहण्याचा संदेश दिला। ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी 2 मिनिटांचे मौन पाळून शहीदांना अभिवादन केले। कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत व भारत माता की जयच्या घोषणांनी संपन्न झाला। महाराष्ट्र T24 करिता धनसिंग साळुंके, खर्डा। 26वा कारगिल विजय दिन साजरा होतोय। खऱ्या अर्थानं पाकिस्तानचं पुत्र जशी पुढवाकडे ते वाकडं असं म्हणायची वेळ आलेली। पाकिस्तानला किती वेळा हरवलं तरी भारताच्या विरोधात घुसपट काढण्याशिवाय त्यांना म्हणजे करमत नाही असं चित्र आहे। आणि कारगिलच्या वेळेस सुद्धा अशाच प्रकार झाला की पाकिस्तानने विनाकारण त्या ठिकाणी आपल्या एका तुकडीवरती एका ठिकाणावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खऱ्या अर्थानं आपल्या शूरवीर जवानांनी ते उत्तर अतिशय योग्य पद्धतीने दिलं आणि त्यांची कुमकुमी त्यावेळेस पण जिरवली। अशा प्रकारच्या या दिवसाचा आज कुठेतरी साजरा होताना आपण या ठिकाणी खर्डामध्ये निश्चितपणे खर्डा भाग हा लढाईच्या वेळेस सुद्धा मला चांगलं आठवतं की आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळ्या गावामध्ये कारगिल जवानांना युद्ध निधी आपण या ठिकाणाहून दैनिक लोकमतच्या माध्यमातून त्यावेळेस पाठवला होता। आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या वेळी गावकरी खर्डा म्हणून सगळेजण धावून जातात। या ठिकाणी आज सुद्धा आपला कारगिल विजय या ठिकाणी साजरा होतो। या माध्यमातून आता आपले नाईक फौजी यांनी सांगितल्याप्रमाणे, PI साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा दिवस खऱ्या अर्थानं प्रत्येक घरात मनवला पाहिजे की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला हा स्वाभिमान, हा पराक्रम आपल्या जवानांचा त्याच्यापर्यंत जाईल आणि खऱ्या अर्थानं ही आपल्या वीर जवानांना, हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली करेल। कारगिल विजयामध्ये भारतीय सैन्याने सर्वच आघाड्यावर मोठ्या प्रमाणात विजय प्राप्त करून जे बलिदान दिलं होतं, त्या बलिदानाचाच एक भाग म्हणजे आपल्या एक यंग सैन्य होते, त्याचं नाव होतं विक्रम बत्रा। अशाने देखील याच्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या या बलिदानामुळे जे रक्त त्यांनी सीमेवर सांडलं आणि त्यामुळे पाकिस्तानी बऱ्यापैकी पिछाड होऊन हा विजय आपण साजरा करतो। या खर्डा नगरीमध्ये सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एक चैतन्य आपल्या परिसरात जे माजी सैन्य आपल्या भागातले आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम या मान्यवरांनी केलं। त्याबद्दल मी खर्डा पोलीस स्टेशनच्या तिथे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द बोलतो। जय हिंद, जय भारत।